डोंबिवलीमधून डोंबिवलीच्या पश्चिमेमध्ये स्कायवॉकचं छत आणि रेलिंग हे तुटलेलं आहे। स्टेशन जवळील जुनी इमारत पडतानाची ही घटना आहे। मनपा कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारला गेलाय। मनपा कर्मचाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा हा समोर आलाय। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून स्कायवॉक बंद करण्याचा इशारा सुद्धा दिला गेलाय। एवढी बिल्डिंग जर कोणाच्या नागरिकांच्या जर डोक्यात पडली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती। बिल्डरांनी किंवा विकासकांनी कुठलीही काळजी न घेता निष्काळजीपणा करून आता आपण बघत असाल तर शिवसैनिकांनी हा ब्रिज बंद केलाय। दुपारी ही घटना झाली आहे पण हा ब्रिज अजूनपर्यंत चालू होता, लोक अजून प्रवास करत होते आणि आता शिवसैनिकांनी हा सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी ब्रिज बंद केलाय आणि आता वॉर्ड ऑफिसरांना इथे बोलवलंय। आजूबाजूला सगळी बॅरिकेडिंग आम्ही करून घेतोय। नाही, जो कॉन्ट्रॅक्टर इथे काम करत होता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याला ही आयुक्तांना विनंती केलेली। कदाचित त्यांना जी महापालिका आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, यांना मांस मच्छी बंद करणं किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत याच्याकडे जास्ती लक्ष आहे आणि नागरिकांच्या सुविधांकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे असं मला वाटतं।